मशीनचे 2000 रुपीज पासून 1200 रुपये तुम्हाला 15 इंची मॉनिटर ट्रिपल चार्ट तुम्हाला जर एकाच मशीन गेमिंग मशीन आपल्याकडे बिल करून मिळेल 9500 मध्ये तुम्हाला कंप्लीट ट्रेडिंग व्हरायटी आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहे। तुम्हाला कर मध्ये तुम्हाला 27 इंचेस मॉनिटर 4GB ग्राफिक्स 8GB ग्राफिक्स 12GB ग्राफिक्स मला ॲज पर रिक्वायरमेंट असेल तुम्ही त्याला रोटेट पण करू शकता। 1 वर्ष तुम्हाला हार्डवेअर 1 वर्ष सॉफ्टवेअर वॉरंटी तुमचे मॉडेल आहे आणि टॉवर मशीन मध्ये पण 3000 रुपयाचा हेडफोन तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे। न्यू गॅजेट्स मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। डेस्कटॉप फुल सेट जस्ट 4999 रुपयापासून सुरुवात आहे मित्रांनो। यामध्ये तुम्ही पाहू शकता लॉट्स ऑफ क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे। तुम्हाला ॲज पर स्क्रीन साईज छोटीमध्ये पाहिजे मोठ्यामध्ये पाहिजे 15 इंच पासून 15 इंच 17 इंच 19 इंच 20 22 24 27 ॲज पर रिक्वायरमेंट तुम्हाला स्क्रीनमध्ये इव्हन मोठ्या स्क्रीनमध्ये पाहिजे असेल मोठ्या स्क्रीनमध्ये 27 इंच आहे। त्यानंतर 29 32 इंचेसमध्ये पाहिजे असेल 42 इंचेसमध्ये स्क्रीन पाहिजे असेल स्क्रीनमध्ये ऑल ऑप्शन्स आहे। डेस्कटॉपमध्ये तुम्ही पाहू शकता जर 4999 रुपयामध्ये फुल सेट मिळणार आहे। सिंगल मशीन तुम्ही बाय केलं न्यू गॅजेट्समध्ये जस्ट तुम्हाला 2000 रुपीजमध्ये तुम्हाला डेस्कटॉपचा मशीन मिळणार आहे। यामध्ये तुम्ही अजून पाहू शकता यामध्ये आपल्याकडे व्हरायटी मशीनमध्ये तुम्ही चॉईस पाहू शकता। तुम्हाला कोटुडिओ पासून पेंटीएम आर पासून i3 सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन फोर्थ जनरेशन 5th 6th 7th 8th ॲज पर रिक्वायरमेंट तुम्हाला जे काही मशीन हवं असेल ते न्यू गॅजेट्समध्ये मिळणार आहे। कुठलाही मशीन तुम्ही बाईंग करा तुम्हाला त्यासोबत वॉरंटी मिळणार आहे। 1 वर्षाची हार्डवेअर 1 वर्षाची सॉफ्टवेअर वॉरंटी मिळणार आहे। प्रत्येक मशीनच्या शॉपिंगमध्ये तुम्हाला कीबोर्ड माऊस कीगार्ड माऊसपॅड त्यानंतर हेडफोन अँटीव्हायरस आणि भरपूर काही गोष्टी त्यानंतर डिस्काउंट्स कूपन या सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। सर आपल्याकडे मशीन आहे जो मशीनची स्टार्टिंग जस्ट 4999 आपला एक छोटा पॅकेज धमाकादार ऑफर आपण ठेवलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला 5000 रुपयामध्ये तुम्हाला फुल सेट कम्प्युटर सेट मिळणार आहे। त्यामध्ये 17 इंची मॉनिटर असेल CPU आहे कीबोर्ड माऊस त्यासोबत तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फ्रीमध्ये मिळणार आहे। त्यानंतर माऊस पॅड मिळणार आहे नवीन ब्रँड न्यू तुम्ही माऊस पाहू शकता माऊस पॅड पाहू शकता। ही एसरचं मशीन तुम्हाला मिळणार आहे। 17 इंची मॉनिटर असेल कीबोर्ड असेल हे आहे। त्यानंतर अँटीव्हायरस तुम्हाला 1 वर्ष अँटीव्हायरस त्यामध्ये परत मिळणार आहे 4900 रुपयामध्ये तुम्हाला मित्रांनो आणि 1 वर्षांची वॉरंटी सुद्धा त्यासोबत मिळणार आहे। 8 10 12 15 20,000 रुपये त्यांचं बजेट नाही आहे। सो कमी लोअर बजेटमध्ये त्यांचं जे काही स्कूलसाठी तुम्ही वापरू शकता पर्सनल घरी वापरण्यासाठी कम्प्युटर तुम्हाला पर्सनल यूजसाठी कम्प्युटरचा तुम्ही वापर करू शकता। जस्ट 4900 रुपयामध्ये आपल्याला सुरुवात आहे। यामध्ये पण मित्रांनो आम्ही 2 एक कन्सेप्टवरती घेऊन आलो आहे। कॅशमध्ये घेतला तर तुम्हाला 4998 ला सेटअप जातो। ज्याचं बजेट नसेल त्याने 2000 रुपये डाऊन पेमेंट करा आणि बाकीचे रिमेनिंग राहिलेला अमाऊंट तुम्ही 1000 3 इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही ते पण करू शकता। क्या बात आहे। पाहू शकता मित्रांनो इन्स्टॉलमेंटची पण सुविधा सरांनी इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। यासाठी कुठलेही तुम्हाला कॉस्ट एक्स्ट्रा लागणार नाही मित्रांनो। त्यावरती तुम्ही 3 EMI वरती तुम्ही 1000 रुपीजनुसार 3 EMI करू शकता आणि 2000 रुपये डाऊन पेमेंट करू शकता। तर सर साधारण म्हणजे असा घेतला तर असा काहीतरी डेस्कटॉप दिसेल तो येस सर नक्की असा फुल सेट पाहिला तर या लाईक मध्ये दिसणार आहे तुम्हाला मित्रांनो। पाहू शकता 4999 मध्ये येस सर त्यासोबत वॉरंटी सुद्धा मिळणार आहे। असं नाही की बाबा मग 4000 मशीन घेतलं 5000 मशीन घेतलं आणि मग किती दिवस चालेल काय डोंट वरी न्यू गॅजेट तुमच्यासाठी बांधील आहे। 1 वर्ष तुम्हाला हार्डवेअर 1 वर्ष सॉफ्टवेअर वॉरंटी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। 1 वर्षाचा अँटीव्हायरस त्यासोबत तुम्हाला फ्री मिळणार आहे आणि ॲक्सेसरी सुद्धा आहे। सो बेफिकर वाट कसली बघता आजच न्यू गॅजेटला व्हिजिट करा आणि मनसोक्त शॉपिंगचा आनंद घ्या। आता सपोज त्यांना 4000चं मशीन 5000चं मशीन नको आहे त्यांना हायर एंडमध्ये मशीन पाहिजे किंवा ज्यांच्याकडे मॉनिटरमध्ये अवेलेबल आहे फक्त त्यांना मशीन पाहिजे असेल सर आपल्याकडे मशीनचे 2000 रुपीजपासून सुरुवात आहे। क्या बात आहे। जस्ट 2000 रुपीजमध्ये तुम्हाला CPU मिळेल मॉनिटर तुमच्याकडे असेल तुम्ही एक्झिस्टिंग मॉनिटर यूज करू शकता। सपोज तुमच्याकडे स्क्रीन आहे तुम्हाला मशीन हवं असेल मशीन घेऊ शकता। तुमच्याकडे मशीन आहे पण तुम्हाला मॉनिटरमध्ये पाहिजे असेल मित्रांनो आपल्याकडे पाहू शकता जस्ट 15 इंच मॉनिटर आपल्याकडे जस्ट 1200 रुपीज 1200 रुपये तुम्हाला 15 इंची मॉनिटर न्यू गॅजेट्समध्ये भेटणार आहे। आपल्याकडे त्याच्यामध्ये पण चॉईस ऑप्शन तुम्ही पाहू शकता 15 इंचेस तुम्ही मॉनिटर घेतला 1200 रुपयामध्ये भेटणार आहे। 17 इंचमध्ये मॉनिटर क्वांटिटी बघा तुमच्याकडे सगळ्या क्वांटिटीत जागा कमी पडते एवढं गोडाऊन फुल टू भरलेलं आहे हाऊसफुल। नक्की मित्रांनो एकदा व्हिजिट करा। तुमच्या प्राइस मध्ये मित्रांनो तुम्हाला इथे डेस्कटॉप सर्व काही मिळणार आहेत आणि सर्व काही तुम्हाला पाहायला पण मिळतील समोरासमोर। 1200 रुपयामध्ये तुम्हाला मॉनिटर मिळणार आपल्याला स्टार्टिंग आहे। त्यानंतर तुम्ही 17 इंच मॉनिटर घेतात आपल्याकडे 1800 2000 पासून सुरुवात आहे। त्यामध्ये स्क्वेअरमध्ये मिळेल व्हाईटमध्ये मॉनिटर पण आपल्याकडे क्वांटिटीमध्ये अवेलेबल तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल तुम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये डेस्कटॉपची रिक्वायरमेंट असेल ते सुद्धा तुम्हाला भेटून जाईल। तुम्हाला अजून 15 इंचमध्ये नको आहे 17 इंचमध्ये पाहिजे तुम्ही तो बाय करू शकता। तुम्हाला 17 इंचमध्ये नको आहे तुम्हाला 19 इंचमध्ये मॉनिटर हवं असं व्हाईट स्क्रीनमध्ये 19 इंच व्हाईट मॉनिटर आपल्याकडे 2500 रुपीजपासून सुरुवात आहे मित्रांनो। त्यामध्ये तुम्हाला ब्रँडमध्ये मिळेल HP मध्ये आहे डेलमध्ये आहे एसरमध्ये मिळेल तुम्हाला LG मध्ये मिळेल तुम्हाला लिनोमध्ये मॉनिटर ब्रँड पाहू शकता। मी इथं लिमिटेड क्वांटिटी डिस्प्लेला ठेवलेला आहे तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल तुम्ही इथं येऊन नक्की बाय करू शकता। 2500 to 3000च्या रेंजमध्ये तुम्हाला
मल्टिपल चॉईसमध्ये मॉनिटर तुम्हाला ब्रँड वाईज मिळून जाते मित्रांनो. तुम्हाला ॲज पर 24 इंचेसमध्ये पाहिजे असेल IPS मॉनिटर, LCD मॉनिटर, ऑल व्हेरियंट अवेलेबल आहेत. CPU स्टार्टिंग फ्रॉम 2000, फुल सेटअप स्टार्टिंग फ्रॉम 4900. सो डिपेंड ऑन 22 इंचेसमध्ये मॉनिटर असेल ते तुम्हाला भेटणार आहे. पुढे मी दाखवणार आहे i3 व्हेरियंटमध्ये मशीन दाखवणार आहे. सो 5000ची फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेप आहे आपल्याकडे तुमच्याकडे CPU मध्ये. CPU मध्ये कोणाला तुम्हाला सेकंड जनरेशन CPU हवं असेल तुम्हाला त्यामध्ये पण व्हरायटी आहे. डेलमध्ये असेल, HP मध्ये असेल, लिनोमध्ये असेल, तुम्ही पाहू शकता ॲज पर रिक्वायरमेंट. त्यामध्ये जनरेशन तुम्हाला जो पाहिजे सेकंड जनरेशन स्टार्टिंग फ्रॉम i3 जस्ट 5900 आपल्याकडे CPU आहे. 5900 रुपयामध्ये i3 सेकंड जनरेशन 4GB रॅम 320GB हार्ड डिस्क विथ 17 इंच मॉनिटर तुम्हाला सेट मिळणार आहे मित्रांनो फक्त 6000 रुपयामध्ये. सेकंड जनरेशन तुम्ही बोलला की सेकंड मला तो नको आहे, मला पुढचा i5 व्हेरियंट हवा असेल. i5 व्हेरियंट आपल्याकडे स्टार्टिंग फ्रॉम 9000 पासून आपल्याकडे फुल सेट 8900 पासून सेटअप आहे. i3 तुम्ही मॉनिटरमध्ये चॉईस आहे. CPU तुम्हाला जस्ट 7000 रुपीजला तुम्हाला CPU भेटेल. i5 सेकंड जनरेशन 4GB रॅम 320GB हार्ड डिस्क सोबत. त्यानंतर तुम्ही i7 व्हेरियंट हवा असेल i7 व्हेरियंट पण तुम्ही न्यू गॅजेट्समध्ये व्हिजिट करू शकता आणि ते घेऊ शकता. तो जर स्टार्टिंग फ्रॉम 9500 पासून आपल्याला i7 व्हेरियंट तुम्हाला CPU मिळणार आहे. मॉडेलमध्ये मॉनिटरमध्ये तुम्ही चॉईस आहे, तुम्हाला जो पाहिजे तुम्ही मॉनिटर त्यामध्ये ॲड ऑन करू शकता. पुढचे व्हेरियंट तुम्ही पाहिलं सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन तुम्हाला व्हेरियंट पाहिजे असेल सेम सिच्युएशन 7000 पासून CPU आपल्याकडे स्टार्टिंग आहे. 6900ला i3 थर्ड जनरेशन 4GB 320GB पासून सुरुवात आहे. i5 व्हेरियंट घेतला तुम्हाला 8999 रुपयामध्ये i5 व्हेरियंट तुम्हाला CPU मिळणार आहे. त्यानंतर 4GB रॅम 500GB हार्ड डिस्क सोबत भेटणार आहे. i7 व्हेरियंट घेतला 10999 रुपये i7 व्हेरियंट तुम्हाला मिळणार आहे. मॉनिटर आणि CPU बाय केला तुम्हाला कीबोर्ड अँड माऊस आपल्याकडनं फ्रीमध्ये भेटणार विथ 1 इयर अँटीव्हायरस तुम्हाला न्यू गॅजेट्समधनं फ्रीमध्ये भेटणार आहे मित्रांनो. त्यानंतर ही डिफॉल्ट कॉन्फिगरेशन तुम्हाला दिलेलं आहे. ॲज पर तुम्हाला वाटतं की नाही मला 4GB रॅम आणि 320GB हार्ड डिस्क किंवा 500GB हार्ड डिस्क मला कमी पडते. सो मित्रांनो तुम्हाला जर ॲड ऑन तुम्हाला 4GB रॅमचे 8GB रॅम करायचे असेल, हार्ड डिस्कच्या ठिकाणी SSD करायची असेल, 320 या 500च्या कम्युनिटी तुम्हाला 1TB हवी असेल सो तुम्हाला कस्टमायझेशन ऑप्शन पण आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो. सो i5 थर्ड जनरेशन व्हेरियंट आपल्याकडे घेतला जातो तुम्हाला मी सांगितलं आहे जस्ट 7000 पासून सुरुवात आहे. त्यानंतर 4 जनरेशन व्हेरियंटमध्ये तुम्हाला पाहिजे 4 जनरेशन व्हेरियंट पण आपल्याकडे सुरुवात आहे. 4 जनरेशन सुरुवात आपल्याकडे 7999 रुपीजपासून i3 4 जनरेशन 4GB रॅम 500GB हार्ड डिस्कमध्ये भेटणार आहे. i5 4 जनरेशन व्हेरियंट घेतला तुम्हाला 10900 पासून सुरुवात आहे. त्यानंतर i7 व्हेरियंट घेतला तर 14900 पासून सुरुवात आहे मित्रांनो. स्टुडंट पर्पजसाठी तुम्हाला डेस्कटॉप हवं असेल, पर्सनल यूजसाठी पाहिजे, ऑफिशियल यूजसाठी पाहिजे. सर्वात महत्त्वाचा ट्रेंडिंग आता आजकाल आहे मार्केटमध्ये शेअर मार्केटसाठी ट्रेडिंगसाठी जर कोणाला CPU पाहिजे असेल त्यांना ग्राफिक्स कार्ड कस्टमायझेशन ऑप्शन तुम्हाला रॅम हार्ड डिस्क वगैरे सांगितलं. कोणाला ग्राफिक्स कार्डमध्ये चॉईस असेल ग्राफिक्स कार्डमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो 2GB 2GB ग्राफिक्स त्यामध्ये पण व्हरायटी आहे आपल्याकडे. नेक्स्टॉन ब्रँड आहे, जेब्रॉनिक्स आहे, झोटॅक आहे, वॉटेवर तुम्हाला जे पाहिजे. 2GB ग्राफिक्स कार्ड आहे स्टार्टिंग फ्रॉम आपल्याकडे जस्ट 3500 रुपीज मी तुम्हाला 2GBचं ग्राफिक्स कार्ड मित्रांनो मिळणार आहे विथ 3 इयर वॉरंटी सोबत तुम्हाला. सो तुम्हाला ज्यांना काही ग्राफिक्स कार्डची रिक्वायरमेंट असेल ग्राफिक्स कार्ड टाकू शकता. ज्यांना अजून ब्रँडेडमध्ये 4GBचं ग्राफिक्स कार्ड पाहिजे 4GB आहे त्यामध्ये प्रीमियम सेगमेंटमध्ये पाहिजे 4GB ग्राफिक्स 8GB ग्राफिक्स 12GB ग्राफिक्स तुम्ही पाहू शकता. RTX GTX जे काय पाहिजे तुम्हाला ग्राफिक्स कार्ड तुम्हाला ॲड ऑन करायचं कस्टमायझेशन आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. त्यासोबत त्यांची गेमिंग माऊस पॅड पाहिजे असेल गेम खेळायचं मग काय करू CPU चालत नाही. डोंट वरी तुम्ही ग्राफिक्स कार्ड ॲड ऑन करा. तुम्हाला ॲक्सेसरीज अजून काय असेल गेमिंग ॲक्सेसरीज हवी असेल ती सुद्धा आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. चार्टसाठी तुम्हाला सपोज एक CPU घेतला तुम्हाला मग मल्टिपल चार्ट तुम्हाला पाहिजे मग एका स्क्रीनवरती मला दिसत नाही किंवा वॉटेवर तुम्हाला मल्टिपल स्क्रीन या मशीनवरती तुम्ही जर ग्राफिक्स कार्ड ॲड ऑन केलं तर तुम्ही 2 स्क्रीनवरती डिस्प्ले करू शकता. 3 स्क्रीनवरती डिस्प्ले तुम्ही चार्ट दाखवू शकता. तुम्हाला 5 स्क्रीनचा डिस्प्ले पाहिजे असेल तुम्हाला तो पण डिव्हाइस आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. त्यासाठी ग्राफिक्स कार्ड रिक्वायर्ड आहे तुम्हाला कमीत कमी 2GB किंवा 4GBचं ग्राफिक्स. सो ग्राफिक्स कार्ड केल्यानंतर तुम्हाला वाटलं की 24 इंचेस तुम्हाला नवीन तुम्हाला रिपब्लिक स्क्रीन आहे. रिपब्लिक स्क्रीन आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही करू शकता. 22 इंची स्क्रीन आपल्याकडे जस्ट स्टार्टिंग फ्रॉम 4000 पासून सुरुवात आहे मित्रांनो. सपोज यामध्ये तुम्ही ट्रेडिंगसाठी जर तुम्ही वापरणार असाल किंवा होम पर्सनल यूजसाठी किंवा ऑफिशियल यूजसाठी तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मल्टिपल स्क्रीन तुम्ही 4 स्क्रीन तुम्ही यूज करू शकता 5 स्क्रीन तुम्ही यूज करू शकता. हे 24 इंचेसमध्ये डेलमध्ये IPS स्क्रीनमध्ये मॉनिटर आहे मित्रांनो. जस्ट याची स्टार्टिंग प्राईस फ्रॉम 5800 किंवा 5500 पासून सुरुवात आहे मित्रांनो यामध्ये. सो तुम्हाला जेवढ्या क्वांटिटी स्क्रीनमध्ये हवे असेल सो शेअर मार्केट ट्रेडिंगसाठी तुम्ही याचा चार्ट व्ह्यूसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. यामध्ये मित्रांनो तुमच्याकडे आता तुम्ही CPU घेतलेला आहे अरे माझ्याकडे पॉवरचा प्रॉब्लेम मग मी काय करू डोंट वरी आपल्याकडे UPS आहे. कम्प्युटरसाठी पॉवर सेव्हिंगसाठी तुमच्याकडे आपल्याकडे आर्टिस्ट ब्रँडमध्ये जेब्रॉनिक्समध्ये GVONमध्ये सर्कलमध्ये तुम्हाला ॲज पर जो काय आता इथं जागेचा अभाव आपण सर्व दाखवू शकत नाही
बाकी सर्व मटेरियल तुम्हाला भेटून जाईल. UPS मध्ये पाहिजे 600 वॅटचे UPS आपल्याकडे अवेलेबल आहे. जस्ट 2500, 2800, 3000, 3500 डिपेंड ऑन व्हरायटी, डिपेंड ऑन मॉडेल्सवरती आपल्याकडे UPS इन्व्हर्टर आपल्याकडे अवेलेबल आहे. सो CPU घातला, लाईट गेली, मग काय करू, माझा डेटा लॉस होईल. डोंट वरी, तुम्ही त्यासाठी पॉवर सप्लाय तुम्ही घेऊ शकता, पॉवर UPS बॅकअप घेऊ शकता. त्यामध्ये पण 1 kV पाहिजे, ॲज पर डिमांड सर्व ऑप्शन अवेलेबल आहे. आपल्याकडे वायरलेस कीबोर्ड माऊस कॉम्बो पाहिजे, काय करू. सो डोंट वरी, तुम्हाला जे काय ऑप्शन आहे ॲड ऑन ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. 1299 रुपयाला तुम्हाला कीबोर्ड माऊस कॉम्बो तुम्हाला मिळणार आहे. बाकीचे कीबोर्ड आपल्याकडे जस्ट 200-300 पासून सुरुवात आहे मित्रांनो, विथ 1 year वॉरंटी सोबत. सो 4th जनरेशनमध्ये सेटअप दाखवला आहे, सेम लाईक दिस. तुम्हाला यामध्ये व्हरायटी तुम्ही पाहू शकता. तुम्हाला डेलमध्ये पाहिजे असेल, तुम्हाला लिनोमध्ये पाहिजे असेल, तुम्हाला 4th जनरेशन दाखवलं, तुम्हाला 6th जनरेशन डेस्कटॉप पाहिजे असेल, 6th जनरेशन डेस्कटॉप आपल्याकडे मित्रांनो अवेलेबल आहे. i3 6th जनरेशन 8GB 256GB CPU आपल्याकडे जे स्टार्टिंग फ्रॉम 9000 रुपीजमध्ये तुम्हाला CPU मिळणार आहे मित्रांनो. तो तुम्हाला ऑफिस पर्पजसाठी वापरू शकता, ट्रेडिंगसाठी तर जबरदस्त मॉडेल आहे, हाय स्पीड परफॉर्मन्स आहे. 6th जनरेशन मॉडेल त्यामध्ये आपल्याकडे तुम्ही पाहू शकता, लिनोमध्ये भेटेल, HP पण भेटेल तुम्हाला, डेलमध्ये पण आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे. सो तुम्ही जो पाहिजे तुम्हाला त्या ब्रँडमध्ये तुम्ही चॉईस करू शकता. i5 त्यामध्ये सेम व्हरायटी, तुम्ही बोलला की i3 नको मला i5 पाहिजे, i5 पण तुम्हाला भेटेल. i7 बोला तुम्ही, i7 पण तुम्हाला भेटणार आहे. सो त्यासाठी तुम्ही स्क्रीन चॉईस तुम्हाला सेम बोललो आहे की याच्यामध्ये तुम्ही जी काय स्क्रीन पाहिजे तुम्ही स्क्रीन जॉईन करू शकता. तुम्हाला वाटतं की नको मला ही स्क्रीन नको, मला ब्रँड न्यू स्क्रीन आहे, मी तुम्हाला ब्रँड न्यू स्क्रीन पण तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याकडं नवीन स्क्रीनमध्ये पण ऑल ऑप्शन्स अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पण स्टार्टिंग फ्रॉम 3000 पासून स्क्रीन अवेलेबल आहे नवीन, विथ 1 year वॉरंटी. तुम्हाला परत पुढचं दाखवतोय. आता मी 2nd जनरेशन, 3rd जनरेशन, 4th जनरेशन, 6th जनरेशन तुम्हाला व्हरायटी दाखवली. 7th जनरेशन व्हरायटी पाहिजे ते पण तुम्हाला भेटणार आहे. i3, i5, i7, 6th जनरेशन सेम सिच्युएशन. स्टार्टिंग तुम्हाला सांगितली 9000ला i3चं वेरियंट तुम्हाला मिळणार 8GB 256GB. i5 वेरियंट घेतलं तुम्हाला 11,900 रुपये तुम्हाला मिळणार आहे. 8GB 256GB वेरियंटमध्ये i5 6th जनरेशन. i7 मध्ये घेतला तर 15,900 पासून सुरुवात आहे 8GB 256GB वेरियंटमध्ये. त्यानंतर तुम्हाला 7th जनरेशन पाहिजे, 8th जनरेशन पाहिजे, व्हरायटी डिपेंड ऑन तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तुमची काय रिक्वायरमेंट तुम्ही शेअर इन्क्वायरी करा, तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली जाईल. किंवा न्यू गेट एकदा व्हिजिट करा, तुम्हाला तिथं पूर्ण जे काय प्रोडक्ट हवं आहे तुम्हाला प्रॅक्टिकल तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, अनुभव घ्या. तुम्हाला जी काय चॉईस पाहिजे तुम्ही चॉईस करा आणि तुम्ही प्रोडक्ट बाय करू शकता. किंवा तुम्हाला कस्टमायझेशन करायचं असेल तुम्ही कस्टमायझेशन पण करू शकता. यानंतर तुम्हाला मित्रांनो दाखवणार 6, 7, 8 जनरेशन दाखवलं. आता याच्यामध्ये मला ते नको आहे, मला लेटेस्ट मशीनमध्ये पाहिजे, मग मी काय करू. रिफवरेजमध्ये तुम्हाला यामध्ये दाखवलेलं आहे. आता पुढचं मला तुम्हाला वाटतं की नाही मला 10th जनरेशन, 11th जनरेशन, 12th, 13th जनरेशन मशीन पाहिजे, मग मी काय करू. सो मित्रांनो आपण तुमच्यासाठी ती पण ऑफर घेऊन आलेलो आहोत. आपल्याला ब्रँड न्यू मशीन तुम्हाला ॲसेंबल करून मिळेल. यामध्ये तुम्हाला ब्रँडेड तुम्हाला ॲज पर तुम्ही सांगा i3 मध्ये पाहिजे मला 8GB रॅम पाहिजे किंवा 16GB रॅम हवी आहे या 32GB, जो तुम्ही वेरियंट सांगा रायझनपासून, इंटेलपासून तुम्हाला जो i3 असेल, i5 असेल, i7 असेल किंवा रायझन 5, रायझन 7, रायझन 9 जे काय पाहिजे तुम्हाला सर्व मशीन कस्टमायझेशन करून बिल्ड करून भेटेल. आपल्याला स्टार्टिंग जस्ट होती 49,900 पासून आपल्याला मशीन स्टार्ट होती. सो तुम्हाला जे काय हवं आहे बेसिक तुम्ही घेतला तर जस्ट 25,000-30,000 पासून बेसिक असेंबल मशीन तयार होती. आणि ब्रँडेड मशीन घेतली जस्ट तुम्हाला सांगितलं मी जस्ट 4,000 पासून आपल्याला अवेलेबल आहे. हे सर ट्रेडिंग करणाऱ्या लोकांसाठी आज जबरदस्त आपण ऑफर घेऊन आलो आहे. शेअर मार्केटिंगसाठी चार्ट तुम्ही पाहू शकता. मोठ्या स्क्रीनवरती तुम्ही मल्टिपल चार्टवरती जर तुम्हाला काम करायचं असेल, चार्ट व्ह्यू करायचे असेल तर तुम्ही मोठ्या स्क्रीनचा वापर करू शकता. 27 इंचेसमध्ये आहे, 24 इंचेसमध्ये आहे. तुम्ही बघा मल्टिपल स्क्रीन, मल्टिपल चार्ट. तुम्हाला जर एकाच मशीनला मल्टिपल चार्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता. येस सर. त्यानंतर आपण तुम्ही पाहू शकता की तुम्हाला ॲज पर मशीन पाहिजे असेल, 4th जनरेशन मशीन पाहिजे असेल. 4th जनरेशनमध्ये डेलमध्ये आपण मशीन आहे, HPचं मशीन आहे. 6th जनरेशनमध्ये आपल्याला डेल ऑप्टिप्लेक्स 7040चं मशीन आहे. त्यानंतर 3050 6th जनरेशनमध्ये आपल्याकडे 2 SSF मॉडेल आहे आणि टॉवर मशीनमध्ये पण अवेलेबल आहे. आणि ज्यांना टायनिंग मशीनमध्ये इंटरेस्टेड असेल त्यांना टायनिंग मशीन पण आपण घेऊन आलो आहे. सुवर्ण संधी त्यासाठी आहे. यामध्ये तुम्ही बघा सिंगल स्क्रीनवरती तुम्ही चार्ट व्ह्यू पाहिजे असेल तर सिंगल स्क्रीनवरती पाहू शकता. तुम्हाला जर मशीन एक एक्झाम्पल पकडला की i3चा 4th जनरेशन मशीन सेटअप जर घेतला तर तुम्हाला 7,000चं मशीन आहे प्लस 27 इंचेसची सिंगल स्क्रीन घेतली तुम्हाला तरी सिंगल स्क्रीन तुम्हाला जाणार आहे 27 इंचेसची 9,500 पासून सुरुवात आहे त्यामध्ये. सो 7,000चं CPU प्लस 9,000 त्यामध्ये ॲड ऑन करा. सो दोघांची कॉस्टिंग तुम्ही चेकआउट करू शकता. यामध्ये तुम्हाला वाटलं की 24 इंचमध्ये तुम्हाला स्क्रीन पाहिजे असेल ती एक चेकआउट करू शकता. किंवा अजून जर स्वस्तात मस्त तुम्हाला जर ट्रेडिंग मशीन तुम्हाला जर करायचं असेल ट्रेडिंगसाठी
सो तुम्ही सेकंड हँड आपल्याकडे जसं तुम्हाला पहिला मी दाखवलेलं आहे 7,000 रुपयाला 7,000 रुपीजला तुम्हाला मशीन मिळेल ओके. बस 19 इंच रिफर्बिशमध्ये मॉनिटर तुम्ही बाय केला तर तो तुम्हाला 2,500 रुपीज मीन्स तुम्हाला 9,500 मध्ये तुम्हाला कंप्लीट ट्रेडिंग मशीन तुम्हाला रेडी होणार सिंगल सेटवरती. सपोज तुम्हाला ड्युअल स्क्रीनमध्ये पाहिजे असेल हेच मशीन तुम्हाला यामध्ये जाणार आहे जस्ट 12,500 मध्ये 219 इंच मॉनिटर प्लस मशीन हे तुम्हाला फक्त 12,500 रुपयामध्ये फुल मशीन बसेल. यामध्ये जर तुम्ही अजून ॲड ऑन 2 स्क्रीन केला म्हणजे 4 स्क्रीन प्लस मशीन 17,500 मध्ये तुम्हाला पूर्ण कंप्लीट ट्रेडिंग मशीन तुम्हाला 4 मशीनचा सेटअप तुमचा. यामध्ये तुम्हाला व्हरायटी तुम्ही HP मशीन वापरू शकता किंवा डेलमध्ये चॉईस करू शकता. यानंतर आपण मशीन पाहणार आहोत i3 6 जनरेशन व्हेरियंटमध्ये तुम्हाला i5 पण कस्टम करू शकता किंवा i3 पण. एक बेसिक आपण मशीन तुम्हाला दाखवणार आहोत. i3 व्हेरियंटमध्ये जर तुम्ही मशीन बाय केलं सो हे मशीन तुम्हाला 9,000ला तुम्हाला i3 6 जनरेशन 8GB रॅम 256GB व्हेरियंट तुम्हाला मशीन मिळणार आहे. त्यासोबत तुम्ही मॉनिटर नवीन आणि रिफर्बिश दोन्ही कॅटेगरी यूज करू शकता. एक बेसिक व्हेरियंट मला मी एक मशीन दाखवत आहे. सो i3 6 जनरेशनचं मशीन त्यासोबत तुम्ही सिंगल मॉनिटर यूज केला सो 2,500 रुपीज मॉनिटरची कॉस्टिंग आहे. सो पूर्ण सेटअप तुम्हाला जस्ट जाणार आहे त्यामध्ये मित्रांनो 11,500 रुपयाला तुम्हाला हा मशीनचा सेट तुम्हाला पूर्ण मिळणार आहे. सिंगल मॉनिटरवरती तुम्ही त्यावरती यूज करू शकता. यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो i3 6 जनरेशन व्हेरियंटमध्ये तुम्हाला मशीन दाखवणार आहोत. i3 हे मशीन तुम्ही सिंगल मशीन जर घेतलं 8GB रॅम 256GB SSD सोबत सिंगल मशीन तुम्हाला कॉस्टिंग जाणार आहे 9,000 रुपीजला. त्यानंतर तुम्ही त्यावरती सिंगल मॉनिटर ॲड ऑन केला सो 19 इंच मॉनिटर 2,500 रुपीज त्यामध्ये ॲड ऑन करा सो ते तुम्हाला मशीन जाणार आहे जस्ट 11,500ला तुम्हाला हे मशीन बसणार आहे. फुल सेट त्यासोबत कीबोर्ड अँड माऊस तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फ्रीमध्ये मिळणार आहेत मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बोलला की ड्युअल स्क्रीन तुम्हाला त्यावरती कनेक्ट करायची आहे. सो ड्युअल स्क्रीनचा सेटअप तुम्ही जर करणार असाल तर त्यामध्ये i3चा मशीन प्लस 219 इंचचा रिफर्बिश मॉनिटर तो फुल सेट तुम्हाला जाणार आहे मित्रांनो जस्ट 14,000 रुपीजला फुल सेट तुम्हाला त्यासोबत बसणार आहे. यानंतर आपण पाहणार आहोत i3चा मशीन आहे त्यासोबत तुम्हाला 4 स्क्रीन जर तुम्हाला कनेक्ट करायची असेल तर 4 स्क्रीनचा सेटअप तुम्हाला जर पाहायचा असेल तर त्यावरती 19 इंचच्या 4 स्क्रीन प्लस i3 6 जनरेशनचं मशीन आणि 4GBचं ग्राफिक्स कार्ड. यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता झेब्रॉनिकचं आपण ग्राफिक्स कार्ड एक बेसिक प्राईजवाला आपण यूज केलेला आहे. सो हे तुम्हाला 4GBचं ग्राफिक्स कार्ड जे 6,500 रुपीजला तुम्हाला मिळणार आहे. सो या परत पूर्ण सेट तुम्ही 4 स्क्रीन प्लस मशीन प्लस त्यामध्ये ग्राफिक्स कार्ड 4GB ग्राफिक्स कार्ड हा कंप्लीट सेटअप तुम्हाला जाणार आहे 25,500 मध्ये तुम्हाला 4 मशीनचा सेटअप तुम्हाला त्यामध्ये बसणार आहे 19 इंच स्क्रीनसोबत. आता 19 इंच स्क्रीन तुम्हाला अजूनही छोटी वाटत असेल तुम्हाला मोठी स्क्रीनमध्ये पाहिजे असेल तुम्ही हाच मॉनिटरचा सेटअप 22 इंचेस प्लस मशीन प्लस ग्राफिक्स कार्ड टोटल सेटअप जर तुम्ही चेकआउट केला तर तुम्हाला 31,500 मध्ये तुम्हाला कंप्लीट सेटअप बसणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला अजून स्क्रीनमध्ये मोठी साईजमध्ये करणार असाल 24 इंचेसमध्ये जर करणार असाल तुम्ही तर हा सेटअप तुम्हाला 39,900 मध्ये कंप्लीट सेटअप तुम्हाला बसणार आहे विथ i3चं मशीन ग्राफिक्स कार्ड 4GB कीबोर्ड माऊस कॉम्प्लिमेंटरी मिळणार आहे. पूर्ण 4 मशीनचा सेटअप तुमचा मोठा होणार आहे. सो यामध्ये तुम्हाला अजून चॉईस ॲड ऑन करायची असेल तुम्हाला ब्रँड न्यूमध्ये मॉनिटर पाहिजे असेल तर ब्रँड न्यूमध्ये आपल्याकडे नवीनमध्ये मॉनिटर आहे 27 इंचेचा आहे 24 इंचेचा आहे. सो तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा त्यावरती तुमची रिक्वायरमेंट शेअर करा तुम्हाला एक्झॅक्ट कॉस्टिंग दिली जाईल. तुम्हाला मोठा स्क्रीन मॉनिटर पाहिजे असेल मोठ्या स्क्रीनमध्ये 32 इंचेसमध्ये तुम्हाला इंटू मल्टिप्लाय 4 मॉनिटर पाहिजे असेल तर ते तुम्ही युटिलाइज करू शकता. 27 इंचेसमध्ये पाहिजे असेल त्यामध्ये तुम्ही युटिलाइज करू शकता. तर मित्रांनो तुमच्यासाठी एक डिव्हाइस घेऊन आलो आहे. HP तुम्हाला आता मोठे कॅबिनेटमध्ये दाखवलं गेमिंग मशीनमध्ये दाखवलं छोट्यामध्ये दाखवलं सर्व दाखवलं. यानंतर मी तुम्हाला दाखवत आहोत की टायनी मशीन छोटंसं तुम्हाला छोटा CPU जर तुम्हाला पाहिजे असेल मॉनिटर तुम्ही पाठीमागून वॉल माउंट पण करू शकता. त्यानंतर ॲज पर रिक्वायरमेंट छोटा CPU जर तुम्हाला पाहिजे असेल यामध्ये पण आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे. 4 जनरेशन 5th जनरेशन 6 जनरेशन 7 8 9 ऑल जनरेशन व्हेरियंटमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. सो न्यू गॅजेट एकदा व्हिजिट करा. याची प्राइसिंग जस्ट 12,900 पासून आपल्याकडे सुरुवात आहे विथ 8GB रॅम 256GB SSD व्हेरियंटमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि कस्टमायझेशन तुम्हाला पाहिजे 16GB रॅम 512 SSD वगैरे तर ते कस्टमायझेशनसुद्धा करून आपल्याकडे मिळणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला जर शेअर मार्केटसाठी स्वतःसाठी जर PC बिल्ड करून पाहिजे असेल तर त्यासाठी पण इथे तुम्हाला मिळून जाईल एकदम बजेट प्राईजमध्ये मिळणार आहे. सरांनी तुम्हाला सेटअपचे प्राइजेस वगैरे सर्व काही सांगितलेलं आहेत. नक्की एकदा न्यू गॅजेटला व्हिजिट करा आणि समोरासमोर बघा डेफिनेटली तुम्हाला आवडेल. तुम्हाला चार्ट वगैरे कसं हँडलिंग होते ते तुम्ही एक्सपिरियन्स इथे समोरासमोर घेऊ शकता. प्रत्येक तुम्ही जो काही तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही चार्ट व्ह्यू चेकआउट करू शकता. गेमिंग मशीन एक्सपिरियन्स करू शकता. चार्ट व्ह्यूमध्ये तुम्हाला मल्टिपल स्क्रीनवरती तुम्हाला चेक करायचं असेल कसं वापरायचं काय वगैरे सर्व तुम्हाला एक्सपिरियन्स तुम्हाला इथं दिल्या जाईल. प्रॅक्टिकली तुम्ही पहा नवीन इयरची ऑफर्स आहे बेस्ट आहे. त्यामध्ये तुम्ही नवीन पाहिजे नवीन मशीन डिमांड करू शकता. रिफर्बिशमध्ये कमी बजेटमध्ये तुम्हाला पाहिजे असेल ते करू शकता. तुम्हाला दिल्यानंतर कमी लोअर बजेटमध्ये तुम्हाला जे 4,000चा सेटअप पाहिजे असेल 4,900चा ती संधीचा वापर पण करू शकता.